हॅलो डिअर फ्रेंड, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलवर. उपराष्ट्रपती हे आपण क्विकली रिव्हिजन करूया. तर बघा, आता 63 नुसार जर बघितलं तर भारताचा एक उपराष्ट्रपती असेल असं म्हटलेलं आहे कलम 63 मध्ये. तर तो उपराष्ट्रपती पद आपण कुठून घेतलं आहे, तर अमेरिकेचे काही उपराष्ट्रपती पद आहे, त्या उपराष्ट्रपती पदाच्या धर्तीवर आपलं उपराष्ट्रपती पद आहे, लक्षात ठेवा. कलम 64 नुसार काय म्हटलेलं आहे की उपराष्ट्रपती कोण असेल, तो उपराष्ट्रपती हे राज्यसभेचा पदसिद्ध सभापती म्हणजेच पदसिद्ध अध्यक्ष असेल. ओके. त्यानंतर दुसरे, लाभाचे पद धारण करणार नसेल असं सांगितलं 64 मध्ये. मग आता लाभाचे पद म्हणजेच काय, आता बघा, जर एखादा राज्यपाल असेल त्याला उपराष्ट्रपतीची निवडणूक लढवता येते. जर एखादा केंद्राचा आणि राज्याचा मंत्री असेल त्याला पण उपराष्ट्रपतीची निवडणूक लढवता येते. जर स्वतः उपराष्ट्रपती असेल तो पुनर्नियुक्तीसाठी पण किती वेळेस पात्रता असतो. अशा पद्धती हे लाभाचे पद नाहीत. राज्यपाल असो हे लाभाचे पद नाही. इतर जे काही असतात ते पद ते लाभाचे पद असतात. ओके. तर बघा, राष्ट्रपती म्हणून कार्य करताना किंवा राष्ट्रपती पदाची कर्तव्य पार पाडताना बघा आता काय, तर राज्यसभेचे सभापती म्हणून कार्य करणार नाहीत ते. जेव्हा ते राष्ट्रपती म्हणून कार्य करतात तर हे राज्यसभेचे सभापती म्हणून कार्य करणार नाही. आणि राज्यसभेचा सभापती म्हणून पगार भत्ते पण मिळणार नाही त्यांना. जर राष्ट्रपतीची अनुपस्थिती असेल त्यावेळेस राष्ट्रपतीचे कार्य उपराष्ट्रपती करेल, तेव्हा तो राज्यसभेचा सभापती राहणार का? नाही. ओके. राज्यसभेचा सभापती मग कोण होणार त्याच्या जागी, तर राज्यसभेचा उपाध्यक्ष. ओके. उपसभापती. तर राज्यसभेचा सभापती म्हणून पगार घेणार का? मग नाही. ओके. राज्यसभेचा सभापती म्हणून पण पगार घेणार नाही, तर राष्ट्रपती म्हणून पगार घेणार नाही. ओके. तर कलम 65 मध्ये काय म्हटलेलं आहे की राष्ट्रपती पद रिक्त झाल्यास तर उपराष्ट्रपती काय म्हणून कार्य करते, आणि राष्ट्रपती जर गैरहजर असल्यास उपराष्ट्रपती जे काय आहेत राष्ट्रपती पदाची कर्तव्य पार पाडतात. हो का. इथे जर बघितलं थोडंसं काय आहे की कलम 65 मध्ये रिक्त पदे सांगितलेले आहे. रिक्त पदे म्हणजे जर बघितलं तर त्यांनी जर राजीनामा दिला असेल, ओके, त्यानंतर जर बघितलं त्यांचा मृत्यू झाला असेल, तर अशा पद्धतीत जे काही रिक्त पदे आहेत त्यावेळेस जे काय आहे तर उपराष्ट्रपतीमधून कार्य पार पाडू शकतात उपराष्ट्रपती राष्ट्रपती म्हणून. परंतु लक्षात असू द्या, जर 5 वर्ष झाले त्यांचा कार्यकाळ जर संपला असेल तर त्यावेळेस उपराष्ट्रपती प्रभारी राष्ट्रपती म्हणून कार्य पार पाडणार नाही. एवढा महत्त्वाचा पॉईंट आहे. बाकी इतर काही रिक्त असो, कशा पद्धतीने रिक्त असो, फक्त 5 वर्ष जर कंप्लीट झाले असेल राष्ट्रपतीला तर त्यावेळेस ते उपराष्ट्रपती राष्ट्रपती म्हणून कार्य पाडणार नाही. बाकीच्या वेळेस ते कार्य पाडतात. ओके. तर कलम 66 मध्ये जर बघितलं आपण, 66(1) मध्ये निवडणूक सांगितलेली आहे. निवडणूक कशी आहे मग, अप्रत्यक्षपणे आहे. एकल संक्रमणीय मताद्वारे प्रमाणशीर प्रतिनिधित्वाची पद्धत आहे. ओके. एका निर्वाचन गणाकडून त्यांची निवड होते. आता निर्वाचन गण कोण असणार मग, 66(1) मध्ये निवडणूक सांगितलेली उपराष्ट्रपतीची. निर्वाचन गण कोण असणार, तर लोकसभेचे आणि राज्यसभेचे सर्व सदस्य असणार त्यामध्ये. बघा आता, लोकसभेचे राज्यसभेचे सर्व सदस्य कोणचे, जे की निवडून आलेले आहे आणि नामनिर्देशित, का म्हणजे राज्यसभेचे आणि लोकसभेचे. उपराष्ट्रपतीच्या निवडणूक घेतात. पण राष्ट्रपतीच्या निवडणुकीत कोण भाग घेतात मग, तर राष्ट्रपतीच्या निवडणूक फक्त निर्वाचित सदस्य घेतात. संसदेचे आणि राज्याचे आणि दिल्ली आणि पुदुच्चेरीचे निर्वाचित सदस्य घेतात. तर उपराष्ट्रपतीच्या निवडणुकीत जर बघितलं तर फक्त जी काही संसद आहे त्या संसदेतील जे की निर्वाचित आहे, निवडून आलेले आणि नामनिर्देशित सदस्य आहे, हे दोन्ही पण भाग घेतात. हे एवढं लक्षात ठेवा. बाकी जर आपण बघितलं तर आपल्या राष्ट्रपतीच्या निवडणुकीत फक्त निर्वाचित सदस्य घेतात. कुणाचे, संसदेचे निर्वाचित सदस्य, जे की त्यानंतर जर बघितलं तर राज्य जे आहेत, राज्यामधील विधानसभेचे निर्वाचित सदस्य आणि पुदुच्चेरी आणि दिल्लीचे सदस्य हे भाग घेऊ शकतात. ओके. तर त्यानंतर जर बघितलं यामध्ये पुढे 66 नुसार काय सांगितलं की 66 नुसार सेवा शर्ती सांगितलेलं आहे. 66(2) नुसार उपराष्ट्रपती काय संसदेचा व राज्य विधिमंडळाचा सदस्य असणार नाही. यामध्ये सेवा शर्ती सांगितलेल्या आहे त्यांनी. तर असा सदस्य उपराष्ट्रपती म्हणून जर निवडून आल्यास त्याचे पद ग्रहण केल्यास तारखेपासून सभागृहातील जागा रिक्त होणार. त्यांचं म्हणणं काय आहे की 66 सेवा शर्ती सांगितलेल्या आहे 66(2) मध्ये की राज्यसभेचा म्हणजे राज्य विधानसभेचा किंवा संसदेचा या सदस्य म्हणून असणार नाही राष्ट्रपती. जर निवडून आला राष्ट्रपती तर त्यावेळेस त्याला त्या सदस्याचा काय त्याग करावा लागेल, म्हणजेच त्या सभागृहातील जागा रिक्त करावं लागेल. ओके. तर 66(3) मध्ये निवडणुकीची पात्रता सांगितलेली आहे. 66(3) मध्ये बघा, इथे 66 मध्येच निवडणूक सांगितली, 66(1) मध्ये, 66(2) मध्ये सेवा शर्ती सांगितली आहे. त्यानंतर 66(3) मध्ये निवडणुकीची पात्रता सांगितली. आता पात्रता कशी की भारताचा नागरिक असावा आणि वयाची 35 वर्ष पूर्ण केलेली असावी. राष्ट्रपतीसाठी पण हेच पात्रता आहे की भारताचा नागरिक असावा, राष्ट्रपती 35 वर्ष पूर्ण केलेली असावी. आणि इथे काय म्हटलेलं आहे, राज्यसभेचा सदस्य म्हणून निवडून येण्यास पात्र असावा. राज्यसभेचा सदस्य असला पाहिजे हे नाही,
तर राज्यसभेचे जे काही सदस्य आहे हे निवडून येण्यास त्याच्या अंगी पात्रता असावी. ओके, असं म्हटलेलं आहे की अन्य लाभाचे पद धारण करू नये. अन्य लाभाचे पद धारण करू नये म्हणजे भारत सरकार, राज्य सरकार, स्थानिक सरकार, इतर सार्वजनिक प्राधिकरण यांच्या नियंत्रणाखाली एकाचे अन्य लाभाचे पद धारण करायचे नाही, ही पात्रता सांगितली. मग अपवाद काय आहे? अपवाद 66(4) मध्ये सांगितलेले की अपवाद कोणते पद आहेत की हे असल्यावर पद ते राष्ट्रपती निवडणूक लढू शकतात. तर कार्यरत राष्ट्रपती असेल तर ते उपराष्ट्रपती निवडणूक लढू शकतात. तर कार्यरत उपराष्ट्रपती असेल तर पुनर्नियुक्तीसाठी पण लढू शकतात. तर कार्यरत राज्यपाल असेल आणि कार्यरत केंद्र आणि राज्याचा मंत्री असेल, मी आधी पण तुम्हाला सांगितलं. तर हे पात्रता 66(3) मध्ये लक्षात ठेवा. सेवानिवृत्ती 66(2) मध्ये सांगितले आणि राष्ट्रपती जे काही निवडणूक आहे हे 66(1) मध्ये सांगितलेलं आहे. ओके, पुढे जर बघितलं आपण आता महत्त्वपूर्ण की यामध्ये आता नामांकन किती करायचे मग राष्ट्रपती निवडणूक लढवायची असेल तर तुम्हाला सदस्यामधून 20 जणांचा मतदारांचा पाठिंबा असावा आणि 20 मतदारांचे अनुमोदन असावे आणि 15,000 रुपये तुम्हाला डिपॉझिट करावं लागेल पहिले RBI मध्ये आणि त्या 15,000 रुपयामध्ये जर बघितलं तुम्ही डिपॉझिट केले तर तुम्ही त्यावेळेस 106 मध्ये जर तुम्हाला मिळाली नाहीस तर ते 15,000 रुपये डिपॉझिट केलेले हे जप्त होतात. ओके, नामांकन लक्षात ठेवा. 20 मतदारांचा पाठिंबा, 20 मतदारांचे अनुमोदन आणि राष्ट्रपतीच्या वेळेस 50 मतदारांचा पाठिंबा आणि 50 मतदारांचे काय अनुमोदन, हे 50-50 राष्ट्रपतीसाठी आहे. तर कलम 67 मध्ये काय पदावधी सांगितलेली आहे बघा. आता 67 मध्ये म्हटलं की पद ग्रहण केल्याच्या तारखेपासून 5 वर्ष त्यांचा पदावधी आहे. किती? 5 वर्षाचा पद ग्रहण केल्याच्या तारखेपासून. जर बघितलं तर यामध्ये वाढ आणि घट कशा पद्धतीने होऊ शकते तर बघा, पदावधी संपल्यानंतरही उत्तराधिकारी पद ग्रहण करेपर्यंत तो पदावर राहू शकतो 5 वर्षापेक्षा जास्त. त्यांचा मागील जे काही उत्तराधिकारी येत नाही तोपर्यंत. मग घट कधीपर्यंत होऊ शकते मग या 5 वर्षामध्ये? जर त्यांनी राजीनामा दिला असेल, लेखी आणि सहनिशीत राजीनामा दिला असेल राष्ट्रपतीकडे, त्यावेळेस त्यांचे पदावधी काय घटतोच, कारण की राजीनामा केल्यावर तर 5 वर्ष पूर्ण करू शकत नाही. त्यानंतर पदावरून दूर करण्याचं असल्यास, त्यांना पदावरून दूर करण्याचं असायचं असेल तर घटनेमध्ये काही अटी सांगितल्या नाही की या कारणामध्ये काही कारण सांगितले नाही की या कारणाने राष्ट्रपतीला पदावरून दूर काढू शकतो आपण. जसे की राष्ट्रपतीने आपल्याला घटनेचा जे काय भंग करणे यासाठी हे कारण सांगितलं, तसं उपराष्ट्रपतीसाठी कारण सांगितलेलं नाही. ओके, आधार जर बघितला आपण तर घटनेत सांगितलेला आहे का? नाही आहे. ओके, पदावरून दूर करण्याचा काही आधार सांगितला का? नाही. राष्ट्रपतीसाठी घटना भंग करणे हे आधार सांगितलेला आहे. ओके, तर उपराष्ट्रपतीसाठी जर बघितलं, तुम्हाला जर आता याला पदावरून दूर करायचं असेल तर तुम्हाला ठराव कुठं मांडावा लागेल तर प्रथमतः राज्यसभेचा सभापती असल्यामुळे राज्यसभेतच प्रथम तुम्हाला मांडावं लागेल. मग राज्यसभामध्ये मांडला तर तुम्हाला ते काय मांडायच्या आधी 14 दिवस पूर्व त्याला नोटीस द्यावं लागेल. ओके, तर त्यासोबत जर बघितलं तर राज्यसभेमध्ये जर बघितलं तर राज्यसभेमध्ये हा ठराव प्रभावी बहुमताने पास व्हायचा आवश्यक आहे आणि लोकसभेमध्ये हे ठराव साध्या बहुमताची आवश्यकता आहे. तर हे काय तुम्हाला 14 दिवस पूर्व नोटीस राष्ट्रपतींसाठी पण आहे आणि 14 दिवस पूर्व नोटीस तुम्हाला ते प्रस्ताव मांडायच्या वेळेस राज्यसभेत जर तुम्ही प्रस्ताव मांडला तर ते मांडायच्या आधी तुम्हाला 14 दिवस पूर्व नोटीस द्यायची आणि राज्यसभेत प्रस्ताव मांडल्यानंतर राज्यसभेत प्रभावी बहुमताने आवश्यक आहे की ठराव पास झाला पाहिजे आणि लोकसभेत साध्या बहुमताने आवश्यक आहे आणि ते दोन्ही सभागृहामध्ये जर पास झाला तर राष्ट्रपतीचे काय पदच्युत होते. आता बघा 68 नुसार पद रिक्त होणे. आता पद रिक्त होणे म्हणजे जर 5 वर्षाचा पदावधी संपला असेल तर पद रिक्त होते. मग त्याआधीच तुम्हाला 5 वर्षाच्या आधीच त्यांना निवडणुका घ्यावं लागेल तुम्हाला उपराष्ट्रपतीच्या. जर निवडणुका घेतल्या नाही त्या तारखेमध्ये अवलंब केला तर जुना राष्ट्रपतीच थोडंफार समोर जे काही कार्यकाळ आहे तो जुना उत्तराधिकारी येईपर्यंत काय तो उपराष्ट्रपती म्हणून कार्यभार पाडू शकतो तिथे. ओके, तर ही नोट्स राज्यसभा आपली रंजन गोळंबे सरांची जे काही रिव्हिजन नोट्स आहे पॉलिटिक्सचं, अतिशय महत्त्वपूर्ण नोट्स आहे. फ्लोचार्टमध्ये दिलेलं आहे. पण फ्लोचार्ट तुम्हाला केव्हा समजेल जे काही नवीन विद्यार्थी आहेत ज्यांनी आत्ता एंट्री केलेली आहे MPSC मध्ये, त्यांनी हे करायचं नाही. त्यांनी हे थोडंसं रिव्हिजन नोट्स सध्या घेऊच नका, बेसिक पुस्तक वापरा. कारण की फ्लोचार्टमध्ये तुम्हाला कळणार नाही की कशा पद्धतीने आता तुम्हाला इथून अर्थ काढायचा आहे. कारण की फ्लोचार्टमध्ये शॉर्टमध्ये दिलेले आहे काही बाबी, हे तुम्हाला बेसिक बुक वाचन केल्यानंतर तुम्हाला हे नोट्स उपयोगी पडेल. ठीक आहे, तर जर तुम्ही नवीन असेल तर तुम्ही आपले लेक्चर या रिव्हिजन नोट्सचे तुम्ही बघू शकता. याच्यावर मी सरळ अशा पद्धतीने एक्सप्लेन केलेलं आहे. तर राजीनामा जर बघितला तर राजीनामा दिल्यास हे पद रिक्त होते. पदावरून दूर केल्यास रिक्त होते. त्यानंतर मृत्यू झाल्यास त्यांना इतर प्रकारे पदासाठी म्हणजे अपात्र आणि निवडणूक अवैध असेल तर यानुसार पण पद रिक्त होते. पण हे जे काही 4 प्रकारे तुमचे पद रिक्त झालेले आहे यांच्यासाठी लवकरात लवकर निवडणूक घ्यावी लागते, तोपर्यंत पद रिक्त राहते. ओके, पण इथे 5 वर्ष चा पदावधी संपल्यानंतर तोपर्यंत जुनाच राष्ट्रपती नवीन राष्ट्रपती जुनाच उपराष्ट्रपती नवीन उपराष्ट्रपती येईपर्यंत कार्य करू शकतो. पण इथे जर
राजीनामा झाला असेल, राजीनामा दिला असेल, पदावरून दूर केलं असेल, मृत्यू झाला असेल, इतर कारणानं अपात्र आणि निवडणूक अवैध असेल तर तुम्हाला लवकरात लवकर निवडणूक घ्यावी, तोपर्यंत पद रिक्त राहते आणि हे राज्यसभा सभापती म्हणून उपसभापती काय कार्य करतात. लक्षात ठेवा, राज्यसभा सभापतीचे काय आहे, हे उपराष्ट्रपती म्हणून कार्य करतात. तर बघा आता गैरहजेरी असेल, आजारी झाला असेल, असमर्थ असेल काही कार्य करण्यामध्ये तर राज्यसभेचे सभापती आहेत हे म्हणून उपसभापती कार्य करतात. राज्यसभा सभापती हे उपसभापती म्हणून कार्य करतात. ओके, तर बघा आता इथे जर बघितलं आपण तर कलम 69 मध्ये काय शपथ किंवा प्रतिज्ञा सांगितलेली आहे. आता संविधानाची खरी श्रद्धा बाळगणे, निष्ठा बाळगणे, कर्तव्य निष्ठापूर्वक पार पाडणे आणि पद ग्रहण करण्यापूर्वी आणि त्यासोबत राष्ट्रपती किंवा त्यांनी नियुक्त केलेले व्यक्तीच्या समक्ष त्यांना द्यावी लागते. राष्ट्रपती शपथ देऊ शकतो किंवा त्यांनी जर निवडला एखादा व्यक्ती त्यांच्यानुसार पण ते उपराष्ट्रपतींना शपथ देऊ शकतात कलम 69 नुसार. ओके, तर आता पुढे जर बघितलं महत्त्वाचा पॉईंट आहे आता कलम 70 काय सांगितले. मग 70 मध्ये म्हटलेलं आहे की जे काही आपत्कालीन स्थिती आहे, घटनेत जर नमूद नसते, तरतूद नसलेली आहे आपत्कालीन स्थिती, त्यावेळेस राष्ट्रपतीची पदाची कार्य पार पाडण्यासाठी संसद तरतूद करेल. आता जे काही आपत्कालीन इमर्जन्सी आहेत त्या इमर्जन्सीसाठी तुम्ही राष्ट्रपती पदाची कर्तव्य पार पाडण्यासाठी उपराष्ट्रपतीला बोलवू शकत नाही. तर यावेळीनुसार संसद तरतूद करेल की कोणाला काय ते ठरवायचं की आपत्कालीन परिस्थितीत कलम 70 नुसार आपत्कालीन परिस्थितीमध्ये राष्ट्रपतीचे कार्य कोण करणार हे संसद ठरवेल. उपराष्ट्रपतीच डायरेक्ट इथे आपत्कालीन परिस्थितीत राष्ट्रपतीचे कार्य करू शकत नाही. एवढं लक्षात ठेवा. कलम 70 कलम. ओके, त्यानंतर कलम 71 मध्ये राष्ट्रपती उपराष्ट्रपतीची जी काय निवडणूक आहे त्यांचा विवाद जर बघितला आपण तर 71 मध्ये सांगितलेलं आहे राष्ट्रपती उपराष्ट्रपतीच्या निवडणुकीचा विवाद झाला असेल. ओके, काही घनसंख्या निर्वाचन करण्याची अपूर्ण असेल त्यावेळेस जे की सर्वोच्च न्यायालय आहे हे सर्वोच्च न्यायालय काय त्यांची जी काय निवडणूक आहे हे अवैध ठरू शकते. पण सर्व काही राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपतीच्या निवडणुकीचा विवाद जे काही असेल ते राष्ट्रपती उपराष्ट्रपतीच्या निवडणुकीचा विवाद हे सुप्रीम कोर्टच सर्व काही अंतिम निकाल देऊ शकते. ओके, निर्वाचन गण अपूर्ण होते या कारणावरून आव्हान देता येणार नाही आणि निवडणूक अवैध असल्यास तात्पुरती केलेल्या कृती त्यांच्या काही बाट ठरणार नाही. ओके, तर उपराष्ट्रपतींची कार्य आणि अधिकार काय. सामान्यतः जर बघितलं तर राज्यसभेचे पदसिद्ध सभापती म्हणून कार्य करतात. पण उपराष्ट्रपती म्हणून जर बघितलं तर हे कार्य करू शकतात जेव्हा राष्ट्रपती पद रिक्त असल्यास राष्ट्रपती म्हणून कार्य करणे आणि राष्ट्रपती पदाची कार्य पार पाडण्यास असमर्थ असल्यास राष्ट्रपती पदाची कार्य पार पाडणे हे महत्त्वाचे आहे. तर अवघ्या 12 मिनिटांमध्ये आपण उपराष्ट्रपती हे रिव्हिजन केलेलं आहे मित्रांनो. तर व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर मी नेक्स्ट व्हिडिओ तुमच्यासाठी एखाद्या नेक्स्ट टॉपिकवर कमेंट बॉक्समध्ये तुम्ही सांगितल्याप्रमाणे घेऊन येणार. तर थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओ.